नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. चिकुर्डेत लोकमान्य विद्यालयात झेंडावंदनला गालबोट. प्रजासत्ताक दिनीस निंदनीय प्रकार. माजी चेअरमनकडून विद्यमान पदाधिकाऱ्यांना मारहाण व शिवीगाळ. चिकुर्डे तालुका वाळवा येथील लोकमान्य विद्यालयात 77व्या प्रजासत्ताक दिनी विद्यार्थी व शिक्षकांसमोरच गंभीर प्रकार घडला. झेंडावंदन सुरू असतानाच आलेल्या माजी चेअरमन बाबासाहेब पवार यांनी विद्यमान चेअरमन व माजी सैनिकला मारहाण व धक्काबुक्की केली. तसेच उपस्थित महिला संचालिका सौ कांबळे यांना शिवीगाळ करत चांगलाच राडा घातला. याबाबत मिळालेली माहिती अशी की चिकुर्डे येथील डोंगरवाडी फाट्यावर शासनमान्य व अनुदानित लोकमान्य विद्यालय आहे. या विद्यालयाच्या संस्थेच्या कार्यकारी मंडळाला न्यायालयाने सुमारे 6 महिन्यापूर्वी बरखास्त केला आहे. त्या संदर्भातील आदेश विद्यालयाला प्राप्त झाला असून त्यानंतर नवीन संचालक मंडळाची कायदेशीररित्या स्थापना करण्यात आली आहे व नूतन कार्यकारिणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. मात्र बरखास्त मंडळाचे माजी चेअरमन बाबासाहेब पवार हे न्यायालयीन प्रक्रियेकडे दुर्लक्ष करत अद्यापही आपणच चेअरमन असल्याचा दावा करत शाळेत सतत दमदाटी करत असल्याचे सांगण्यात येते. याचाच प्रत्यय आजच्या झेंडावंदन कार्यक्रमावेळी आला. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक यांनी नियमानुसार नवीन संचालक मंडळाला लेखी नोटीस बजावली होती. त्यानुसार सर्व पदाधिकारी कार्यक्रमास उपस्थित होते. झेंडावंदन सुरू असतानाच माजी चेअरमन पवार घटनास्थळी आले. त्यांनी थेट नूतन चेअरमन प्रल्हाद भोसले यांच्या डोक्यात नारळ व पाण्याचा तांब्या फेकून मारला. एवढ्यावरच न थांबता त्यांनी उपस्थित संचालिका सौ जयश्री कांबळे यांना शिवीगाळ केली. तसेच देशसेवा करून परतलेल्या माजी सैनिक कृष्णा पाटील यांना धक्काबुक्की केली. या प्रकारामुळे विद्यालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी नूतन चेअरमन प्रल्हाद भोसले म्हणाले, आम्ही सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून कार्यकारिणी स्थापन केली आहे. न्यायालयाने जुनी कार्यकारिणी बरखास्त केल्यानंतर नवीन मंडळाची स्थापना झाली असून त्या संबंधीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. असे असताना माजी चेअरमन पवार यांनी प्रजासत्ताक दिनी विद्यार्थी व शिक्षकांसमोर माझ्यावर हल्ला केला. या प्रकरणी आम्ही पोलिसात तक्रार दाखल करणार आहोत. विद्यार्थी व शिक्षकांसमोरच निंदनीय प्रकार. प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडावंदन सुरू असताना ध्वज फडकावत असतानाच माजी चेअरमन पवार यांनी विद्यमान चेअरमन यांच्यावर पाण्याचा तांब्या व नारळ फेकून मारहाण केली. तसेच ध्वजारोहणासाठी उपस्थित असलेल्या माजी सैनिकाला धक्काबुक्की व महिला संचालिकेला शिवीगाळ करण्यात आली. विशेष म्हणजे हा संपूर्ण प्रकार विद्यार्थी व शिक्षकांसमोरच घडल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे. माजी सैनिक कृष्णा जगन्नाथ पाटील चिकुर्डे मला हेडमास्तर ॲम्ब्युलन्स अकॅडमी लोकमान्य टिळक यांनी झेंडावंदनासाठी बोलवलं होतं. आम्ही झेंडावंदन करत असताना पहिले अध्यक्ष बाबासाहेबराव पवार व सुरेखा बाबासाहेब पवार यांनी येऊन दांडगाव्यानं बाबासाहेब पवार यांनी मला ढकलून देऊन माझ्या अंगावर मला एक मुस्काड मारली व त्याच्यानंतर अध्यक्ष आमचे संस्थेचे प्रल्हाद तुकाराम भोसले यांना तिथं आणलेला नारळ फोडायसाठी व पाण्याचा तांब्या तो त्यांच्या डोक्यात मारला. त्याच्यानंतर बराच वाद त्यांनी घालून शिवीगाळ केली व आमची संचालिका जयश्री सुकुमार कांबळे यांच्या पण तो अंगावर धावून गेला. हे प्रजासत्ताक दिनानिमित्त चांगलं कृत्य केलेलं नाही आणि ती व्यक्ती 2 नंबर करून ह्या शाळेत फ्रॉड कायम करत आहे. कुठं वधूवर सूचक बोर्ड लाव शाळेवर, कधी हिचं मुलांना रहिवाशी म्हणून हे करायचं 4 पैसे उकळायचं असं त्याचा काळा बाजार चालू आहे. आणि शिक्षकांना रोजचं शिव्या देणे, त्यांच्यावर बर्डन आणणे, असं नाहीतर तुम्हाला हे देईन असं हे असते. नमस्कार, मी अध्यक्ष ॲम्बिशन अकॅडमी शिक्षण प्रसारक मंडळ चिकुर्डे. आमच्या शाळेमध्ये आज 26 जानेवारीचं झेंडावंदन चालू करण्यासाठी आलो असता अचानक बाबासाहेब रंगराव पवार हे आणि सुरेखा रंगराव पवार ह्या दोघांनी येऊन झेंडावंदनात व्यत्यय आणला. माजी सैनिक कृष्णा पाटील यांच्या हस्ते झेंडावंदनाचा कार्यक्रम आमचा चालू होता आणि त्यानं मध्येच येऊन
के.जे. पाटील माजी सैनिक यांना जबरदस्ती करून ढकलून दिलं आणि स्वतः झेंडावंदन करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर मला तिथं पूजेसाठी आणलेला नारळ व पाण्याचा तांब्या माझ्या डोक्यात घालून मला मारहाण केली. त्याच्यानंतर आमच्या सदस्या सौ जयश्री सुकुमार कांबळे यांच्याही अंगावरती गेलेला आहे तो. कुमार कांबळे लोकमान्य विद्यानिकेतन सैनिक पॅटर्न या संस्थेची संचालिका. आज आम्हाला 26 जानेवारी दिवशी मुख्याध्यापक सौ बजरंग पाटील यांनी झेंडावंदनसाठी आमंत्रण दिलेलं. त्यासाठी आम्ही सर्व संचालक, अध्यक्ष, सचिव, नवीन आमची जी टीम झालेली आहे ते सगळेजण आम्ही आज उपस्थित राहिलेलो. पण बाबासाहेब रंगराव पवार यांनी या कार्यक्रमामध्ये व्यत्यय आणून आमच्या संस्थापकांना मारहाण केली. माझ्याही अंगावरती धावून आले की तुमचा काय संबंध, तुम्ही कशासाठी इथं आलाय असे सांगितले. माजी सैनिक कृष्णात पाटील यांना सुद्धा त्यांनी मारहाण केली, ढकलून दिले. हे कृत्य काय म्हणजे 26 जानेवारी दिवशी जे घडलं ते अतिशय वाईट घडलेलं आहे. त्यामुळे याच्यावरती कारवाई व्हावी अशी आमची सर्वांची अपेक्षा आहे. आज 77वा प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना चिकोडी तालुका वाळवा येथे गालबोट लागली. संस्थेचे अध्यक्ष, चेअरमन हे नियमाप्रमाणे झेंडावंदन करण्यासाठी आले असता संस्थेचे माजी चेअरमन या कार्यक्रमात येऊन मध्येच अडथळा आणला. झेंडा फडकत असताना जो पूजण्यासाठी नारळ आणलेला आणि तांब्या आणलेला तो तांब्या त्यांनी विद्यमान चेअरमनांना मारला. अशा प्रकारच्या घटना घडून शिवीगाळ करून आणि माजी सैनिक असणाऱ्यांना पाठीमागे ढकलून देऊन त्यांच्या अंगावर जाण्याचा प्रयत्न केला. यामध्ये महिलांना सुद्धा शिवीगाळी केली. हे केलेलं कृत्य अतिशय निंदनीय आणि आपल्या सर्व भारत देशाला लाजवेल अशा पद्धतीचा आहे. हा प्रकार चिकोडी तालुका वाळवा येथे लोकमान्य शिक्षण संस्थेत घडलेला आहे आणि ह्याच्यावर नक्की कारवाई झाली पाहिजे. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.